रामकृष्ण हरी. आपण आता त्र्यंबकेश्वरला येऊन पोहोचलो आहोत. बघताय आपण. सर्वप्रथम आपल्या माऊली या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सफर करतोय ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा निवृत्तीनाथांच्या चरणी लीन होऊन आपल्याला ही ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची आहे. सकाळचे 4:30 वाजले आहेत आणि आम्ही प्रदक्षिणेला सुरुवात केली आहे. तुम्ही पाहू शकता एवढ्या पहाटे 4:30ला सुद्धा अगदी रस्त्यावर खूपशी लोक आपल्याला दिसत आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ तशी तशी ही क्षणचित्र आपल्याला बघायला भेटतील. ही आपली सगळी मंडळी आहेत. पाहू शकता उजाडायला लागलंय. थोडीशी डोंगराची झळक दिसायला लागली आहे बघा. साधारण 6-6:30ची वेळ झालेली आहे. हे तुम्ही बघू शकता. कंटिन्यू दिंड्या चालू आहेत. ही नगर प्रदक्षिणा, ब्रह्मगिरीची नगर प्रदक्षिणा अशा पद्धतीने केली जाते. तुम्ही बघू शकता अगदी वृद्ध वयस्कर लोकही याच्यामध्ये सहभागी झालेली दिसतील आपल्याला. महिलांचा सहभागी तितकाच मोठ्या प्रमाणात आहे. एकदम पतंगवाला ढिला पडला नाही आता. पतंगवाला ढिला पडला नाही. काय ते पुढे माझे पळत होता झेंडा होता. आता काय झालं?
आता हे हळूहळू ब्रह्मगिरीचं दर्शन आपल्याला व्हायला लागले आहे. उजेड पूर्णपणे पडायला लागला आहे बघा, उजाडलेलं आहे. आता ही आपली मंडळी सर्व भजनामध्ये दंग आहेत. समोर दिसतोय आपल्याला ब्रह्मगिरी. आता बोला की चला चला नका करू संसार समारे तुम्ही वाचलो मना दोन्ही कर जोडो दान करा इकडे बघ ना, मी पण आलो पाहिजे. इकडे बघ ना, मी पण आलो पाहिजे. 100%. सूर्योदयाचा उदय होत आहे. तुम्ही पाहू शकता हे किती मनमोहक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे वारकरी पायी पायी आपली ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. या सूर्याच्या साक्षीने आणि त्र्यंबकेश्वराच्या डोंगराला म्हणजेच ब्रह्मगिरीला साक्षी ठेवून आपण पाहू शकता मनमोहक असं सूर्योदयाचं चित्र दिसते आपल्याला.
अगदी नयनरम्य असा हा देखावा, हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा अगदी तुम्ही खालपासून दिंड्या येत असताना आपल्याला दिसत आहेत बघा. हा चढणीचा खडतर प्रवास जवळजवळ इथे संपुष्टात येतो. हे बघा, ही वारकरी मंडळी सर्व चालली आहेत, तुम्ही पाहू शकता. माथ्यावर आपण पोचलेलो आहोत आणि हे गौतम ऋषींचं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. इथे आल्यानंतर जवळजवळ 50% त्र्यंबकेश्वरची म्हणजे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण झाली असं म्हणता येईल आपल्याला. महाराज, आतापर्यंतचा प्रवास कसा होता, काय वाटलं आपल्याला? छान एकदम मस्त. हा आनंद आपल्या जीवनामध्ये येणं म्हणजे भाग्याचा अनुभव असं म्हणलं जाईल. निवृत्तीनाथांची ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा त्याचा आपल्या भाग्याला आली आहे असं म्हणता येईल. धन्यवाद. मांड्या खाल्ल्या, मांड्या चावल्या.
आलेले आहे तरी त्यांच्याशी संपर्क साधावा. हे तीर्थराज उषाव्रत कुंड आहे, इथे स्नान केलं जातं. ही सगळी लोक स्नान करताना तुम्हाला दिसत आहेत. ही आता गर्दी थोड्याफार प्रमाणात ओसरली आहे. समोरच